ने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर निवृत्ती सर कोळघर यांचे आगमन आहे. 22 गाव टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज त्यांचे आपण स्वागत करूया. चला घाई करा दोन्ही संघ. या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. सामना 4 षटकांचा आहे. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय झालेला संघ कोळघर आहे. सेमीफायनल मध्ये शिंदेवाडी संघ जाऊन पोहोचलेला आहे आणि जो संघ जिंकेल तो शिंदेवाडी संघासोबत खेळेल आणि तिथून जो जिंकेल तो कोळघर संघाविरुद्ध खेळेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम याने सकाळपासून खेळ बहरदार केलाय. आज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. फक्त एका मॅच मध्ये झटपट माघारी परतले होते एकही बॉल न खेळता. परंतु एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी ऑलराऊंडर आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये आता टीम सायडी ब कडून अतुल मोरे टीम सायडीचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल पडला जाईल या मॅचचा. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. सेमी फायनल साठी पहिला बॉल पडतोय. क्वालिफायरचा हा राऊंड आहे. पहिला बॉल अतुल मोरे तयार. पहिलाच बॉल उजव्या सीच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल निघालाय. आता डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे गेले. बॉलला अडवलेला आहे. बॉलची फेकी केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे आणि +3 धावा आहेत. अशा 4 धावा आपण या बॉलच्या पाठीमागे जोडूया. हा जो बॉल होता ना तो गाईडलाईनचं उल्लंघन करणारा होता असं पंचांनी सांगितलेलं आहे. म्हणजे क्रीजचं उल्लंघन केलं या बॉलने आणि त्यानंतर पंचांनी हात बाहेर काढला आणि या बॉलच्या पाठीमागे जो फटका आला ना त्याच्या पाठीमागे 3 धावा धावून काढल्या. अतुल मोरे एक प्रतिभावंत खेळाडू आहे सायडीचे. परंतु एका बाजूला मनोज कदम आशुतोष धर्माधिकारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम परळीसाठी. बॉल क्रमांक आता पुढचा प्रगतीपथावरती येतोय. क्षेत्ररक्षण फिरवण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू आहे डीप मिड विकेटला. छोट्या उसळीचा बॉल टॅप केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. मनोज कदम स्ट्रायकर एंडला आहेत. एका बाजूला अतुल मोरे. मिड ऑफला खेळलेला बॉल आणि भरपूर वेळ आहे ना तो मनोज कदम आणि आशुतोष धर्माधिकारी यांच्या मधला ताळमेळ बिघडलेला आहे आणि याही वेळेला त्याच प्रकारचा प्रत्यय येत होता. परंतु धाव नाकारली. त्याचबरोबर कोळघर संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. जो संघ क्वालिफाय झाला अंतिम सामन्यामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. प्रेशर क्रिएट करणारा बॉल होता आणि काय बॉल टाकलाय अतुल मोरे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक जिद्दी खेळाडू. दुसऱ्या बाजूला मनोज कदम चर्चेत आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे ना. स्ट्रायकर एंडला तयार. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही परंतु एक सिंगल धाव आलेली आहे. चातुर्याने ही धाव लगेच पूर्ण केली आहे आणि धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचलेली आहे. आता खोलवर टप्प्याचा हा बॉल समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. फक्त एकच धाव.
पायांचा वापर करत पुढे आले होते, परंतु फटका ज्या प्रकारे खेळलाय उत्तर साजेसं नव्हतं अशा प्रकारच्या बॉलला, परंतु एक धाव आलेली आहे. ही जमीची बाजू आहे टीम परळीसाठी. परळी टीमने पहिल्या ओव्हरमध्ये बनवलेल्या आहेत धावा 8 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये, ज्याची आपण चर्चा करत आहोत. मोठे फटके या ओव्हरमध्ये येऊ शकले नाही. पॉवर प्लेचं हे षटक होतं. ओव्हर नंबर आता 2चा खेळ सुरू होईल. 18 बॉललाच इथून पुढे असतील आता टीम परळीसाठी बॅटिंग करताना. मनोज कदम 5 वरती बॅटिंग करतायत. 5 बॉल त्यांनी खेळले. आशुतोष धर्माधिकारी यांनी 2 बॉल खेळले आणि 2 धावा तब्बल आतापर्यंत कुठलेल्या आहेत. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आहे 8. ओव्हर नंबर आता 2 साठी ओमकार कदम नावाचा पर्याय टीम सायडी बन आता निवडलेला आहे. यांच्यावरती आता फार मोठा दारोमदार आहे, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या प्रकारे अतुल मोरे यांनी हाताळलं, आता ओमकार कदम यांनाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु प्रारंभिक स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. मनोज कदम आणि आशुतोष धर्माधिकारी. ओव्हर नंबर 2चा पहिला बॉल. बॅक टू द बॉलर आणि इथे विकेटचं पतन. मोठा फलंदाज येईल माघारी. मोठी विकेट आणि निश्चित मनोज कदम यांनी ज्या प्रकारे समोरच्या बाजूला हा फटका खेळला आणि आपल्याच फलुत्रूमध्ये काय कमालीचा झेल पकडलाय. ओमकार कदम ओव्हर नंबर 2चा पहिला बॉल मनोज कदम यांनी समोर खेळला. बॅक टू द बॉलर. विकेटचं पतन आणि पहा तो जल्लोष होता, कारण ही ती मोठी विकेट होती. सकाळपासून ज्यांनी धुमाकूळ घातला ना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा, तेच मनोज कदम आलेत आता माघारी. लोअर फुल टॉस म्हणजे कुठेतरी प्रयत्न हाच होता की समोर खेळायचंय ओव्हर दी बॉलर हेड, परंतु फटका पूर्णपणे फसला. मनोज कदम यांना यावं लागतंय माघारी. जड पावलांनी येतील मैदानाच्या आतमध्ये आता रामदास मनवे. रामदास मनवे यांनी पाठीमागच्या एका मॅच मध्ये 3 बॉल 3 षटकार मारले, धावसंख्येला आकार दिला होता, परंतु त्यावेळेस परिस्थिती अनुकूल होती. परंतु आता बॅटिंगसाठी परिस्थिती थोडीशी खडतर आहे आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये रामदास मनवे दाखल होत आहेत. डाव सावरावा लागेल या जोडीला, खास करून रामदास मनवे आशुतोष धर्माधिकारी. एका बाजूला ओमकार कदम तयार होत आहेत. पहिला बॉल काय टाकला या खेळाडूने. पहिली मोठी विकेट प्राप्त केली आहे. बॉल क्रमांक 2. ओमकार कदम यांचं मनोबल वाढलंय. यावेळेला आक्रमण केले. आल्या पावली. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल, ह्यूज 6. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती ठोका. आल्या पावली केले आपल्या स्टाईलने या बॉलवरती आक्रमण. नाव रामदास मनवे. मैदानाच्या आतमध्ये पहा काय स्ट्रोक खेळलाय. फेकून दिला सरळ बॉल सीमारेषा पलीकडे खाडीच्या दिशेने. रामदास मनवे नावाचं वादळ पहिल्या बॉल पासून आलं. रामदास मनवे यांनी हे सांगितलं की आम्हाला 1 विकेट गेली आहे, परंतु आक्रमण त्यांनी केलंय. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय. 1 बॉल परळीचा तर 1 बॉल सायडी बचा, असंच म्हणावं लागेल या 2 बॉलच्या पाठीमागे. बॉल क्रमांक 3. हाई बॉल आता लॉंग ऑनला आणि हाई बॉल वाऱ्याच्या वेगा बरोबर सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. बॉलने घेतले भरारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करताना हा मोठा टोला त्यांच्या बॅटमधून आला आणि त्याच्या बॅटचा बोलबाला आल्यापासून सुरू झाला. काय स्ट्राइक रेट आहे यार. 2 बॉल 2 मोठे फटके. ओमकार कदम यांचं कौतुक पहिल्या बॉलवरती आपण केलं, कारण जबरदस्त बॉल त्यांनी टाकला. परंतु त्यानंतर पहा रामदास मनवे 2 बॉल 2 षटकार मारतायत. मॅच मध्ये उत्कंठा वाढवतायत. लॉंग ऑफला खेळाडू बाहेर काढलाय. मिड विकेटला 1 आणि हा 3रा बॉल सीमारेषा पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम, दे दनादन बॅटिंग, दे दनादन फटके. रामदास मनवे मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय. सबसे हटके 100%. बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत रामदास मनवे. परळी आहे त्यांचं गाव आणि षटकारासाठी पारितोषिक आहे
500 रुपयाचं SSS ग्रुप काळोशी यांच्या वतीने. आणि दुसऱ्यांदा त्यांनी या प्रकारचा कारनामा केलाय. दुसऱ्यांदा 3 बॉल 3 षटकार मारले जागेवरतूनच खड़े खड़े. इस गेंद को खेला है सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. फिर से एक बार गेंदबाज तैयार ओमकार कदम राइट आर्म ओव्हर द विकेट. आता याही बॉलला अरे ते पहा आणि अखेरकार झेल निसटलेला आहे. कॅच फार महत्वाची होती, मॅच मध्ये आणू शकली असती, कारण कॅच कोणाची होती तर कॅच होती रामदास मनवे यांची. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा. आक्रमण हेही फसले या बॉलच्या पाठीमागे, परंतु ओ व्हॉट अ कॅच. काय कॅच पकडले सागर यांनी. एका हातामध्ये हात पुढे केला आणि त्या हातामध्ये बॉल विसवला. अशा फार कमी झेल तुम्हाला बघायला मिळतात, परंतु हा झेल पहा. आशुतोष धर्माधिकारी यांनी खेळलेला फटका बाहेर आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला, बॉल हवेत उभा राहिला आणि त्यानंतर पहा एका हातामध्ये पकडलेला झेल. विकेटचं झालंय पतन. सत्तावीस वरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता इथून पुढे ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होईल आणि गोलंदाजी करण्यासाठी पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे ज्या प्रकारे अतुल मोरे यांनी पहिला बॉल टाकला होता ना, त्याच प्रकारचा बॉल अजय सावंत यांनी टाकलेला आहे. एका बाजूला रामदास मनवे 19 वरती बॅटिंग करतायत. सागर मनवे नुकतेच आलेले आहेत स्ट्रायकर एंडला. रामदास मनवे यांचा आणखीन एक टोला सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक आला या बॉलवरती षटकार. रामदास मनवे यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. काय बॅटिंग केली या खेळाडूने आज मैदानाच्या आतमध्ये. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. रामदास मनवे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 34. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, धावा आता यायला सुरुवात झाली आहे. एका बाजूला अजय सावंत एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत साईड बचे. हाई बॉल उचललाय आणि आता हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6 चा लगान. रामदास मनवे सेट ऑन अ फायर. सीमारेषेला आज आग लावली आहे आणि सीमारेषेने बॉलला आपलंसं केलंय. पहा जागेवरतून आपल्या फटक्याकडे फक्त पाहत राहिले आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही. आला तो डॉट. रामदास मनवे 31 वरती. म्हणजे अगदी मनोज कदम यांना माघारी पाठवण्यामध्ये सायडी बॉलला यश आलं, परंतु पेपर आला तो रामदास मनवे नावाचा. बॉलर तयार. आणखीन एक आक्रमण आणि हाई बॉल समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी रामदास मनवे नावाचं वादळ आलं. त्या वादळाचा सपाटा पहा. प्रत्येक डावपेच उधळून लावलेले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. नाव आहे रामदास मनवे. जागेवरतूनच या बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. षटकार. काय बॅटिंग केली आज रामदास मनवे. फलंदाजी मधली धार, फलंदाजी मधली ताकद, मैदानाच्या आतमध्ये परडीची. आणखीन एक टोला आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे. रामदास मनवे यांच्या बॅटचा बोलवाला फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. धावसंख्या वाढवणारा षटकार. 52 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. रामदास मनवे काय बॅटिंग करतायत. सुनामी आली आहे आणि या सुनामीचा कहर. वैयक्तिक 43 धावांवरती बॅटिंग करतायत. 10 बॉल खेळलेत. खोलवर टप्प्याचा बॉल. अजय सावंत यांनी आता कमबॅक जोमाने केलंय.
एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल अजय सामंत यांना. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 53 धावा, 2 गडी बाद. 53 धावा, 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 53 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचे 53 स्टेडियम आहेत आणि त्याच्यातलं सर्वाधिक मोठं स्टेडियम हे अहमदाबाद मोटेरा गुजरात येथे आहे. धावसंख्या 53. रामदास मनवे बॅटिंग करतात 44 वरती. सागर मनवे ज्यांनी आतापर्यंत एकही बॉल खेळला नाहीये. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली म्हणजे स्ट्राईक करणार रामदास मनवे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. धावसंख्या 53 आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की या सरासरीने जर टीम परळीने बॅटिंग केली तर 71 पर्यंत हा संघ मजल मारू शकतो. आणि पहा ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम परळीसाठी आहे. अंतिम षटक आता सायडी ब संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय. परळी संघ देखील चांगला खेळलाय. कोणाला मिळेल सेमीफायनलचं तिकीट? राहुल देवरे अंतिम षटक स्लॉग ओव्हरचा आपल्या नावी घेऊन शरीरापासून दूर ठेवलाय. थोडंसं दडपण आहे परंतु आत्मविश्वासाने आज गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वासाला आज गोलंदाजांना साथ घालावी लागेल. अंतिम षटकामध्ये सायडी बला कमी धावा खर्च कराव्या लागतील. 44 वरती रामदास मनवे बॅटिंग करतायत. 8 बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक झडप घालतील. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावांसाठी मैत्री लीग चषकाचा एक बहारदार चौकार. रामदास मनवे 48 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. राऊंड द विकेट आले होते. राहुल देवरे यांचा छोट्या उसळीचा बॉल पाठवला. वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. अवघ्या 2 धावा हव्या आहेत अर्धशतकी खेळीसाठी. रामदास मनवे तयार एका बाजूला. राहुल देवरे आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल आपला अर्धशतक पूर्ण केलंय. नाव आहे रामदास मनवे आणि गाव आहे परळी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या रामदास मनवे यांच्या बहारदार खेळीसाठी. आणि रामदास मनवे यांना विनंती आहे की आपण बॅटने अभिवादन द्या. क्या बात आहे. एक जबरदस्त खेळ अर्धशतकी खेळी साकारली आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल त्यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. 54 धावा 13 बॉल मध्ये 1 चौकार आणि 8 षटकार. स्ट्राईक रेट 415 चा. हाही बॉल आता हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. दुसरीचा प्रयत्न केलाय. वीरेंद्र सहवाग हे असे खेळाडू होते ना ज्यांनी आपला अर्धशतक किंवा शतक किंवा तिहेरी शतक जे आहे ना दुहेरी शतक आहे ना हे टेस्ट क्रिकेटमध्ये बहुधा त्यांनी षटकाराने पूर्ण केलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये पहा या मॅच मध्ये पहा आपलं अर्धशतक हे षटकाराने पूर्ण केलंय. 66 वरती 2. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राहुल देवरे राऊंड द विकेट तयार. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक येतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केला गेला. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल का? नॉन स्ट्रायकरला फेक. आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या धावा 2. धावसंख्या 68. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओसंडून धावा खर्च केल्या. षटक जर आपण पाहिली ना पहिला षटक जर आपण वगळलं ना तर नंतर येणाऱ्या गोलंदाजांनी ओसंडून धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये धावगती थोडीशी कमी झालेली आहे. समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि हो सहजरित्या याही 2 धावा पूर्ण. 70 धावा धावफलकावरती लागतात टीम परळीच्या. अजूनही या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. जो संघ जिंकेल तो शिंदेवाडी संघासोबत खेळेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पायांवरती असणारा बॉल आणि या सत्राचा शेवट केलाय गोड चौकाराने आणि हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे. प्रथम बॅटिंग करताना 74 उभारलेले आहेत. 75 धावांचं लक्ष आहे टीम सायडी ब या टीम समोर. आणि हाही बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. पहा कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता. आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रामदास मनवे यांच्या बहारदार खेळीसाठी. काय खेळ केला या खेळाडूने. 64 कुठल्या 17 बॉल मध्ये
तब्बल 2 चौकार आणि 8 षटकार. स्ट्राइक रेट होता 376 चा. जबरदस्त बॅटिंग रामदास मनवे. आज परळी टीम साठी संकट मोचक. संकटाच्या पिचातून त्यांनी बाहेर काढलं टीम परळीला. परंतु एका बाजूला पहिला डाव संपलाय. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी आहे, कारण सायडी बची बॅटिंग अजून बाकी आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये बरीचशी रंगत आहे, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाही आहे. कारण एका बाजूला साई बकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि फार मोठा दारोमदार असेल या मॅच मध्ये बॅटिंग करताना तो म्हणजे अजय सावंत. एक की मेकर खेळाडू असू शकतो, कारण या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यामुळे सहयोगी खेळाडूंनाही चांगला खेळ करावा लागेल. चर्चा तर आपण करूया या मॅच बद्दल. पहिला डाव संपलाय. 75 धावांचं लक्ष. हा जो षटकार आहे, ज्या षटकाराने रामदास मनवे यांनी अर्धशतक पूर्ण केलं, हा रिप्ले टेलिकास्ट आहे, हायलाइट्स आहेत त्या आपण पाहत होतो. मोरे यांच्याकडे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सायडी गावचा तुफान अजय सावंत. परंतु आज त्या तुफानासारखी बॅटिंग करावी लागेल, कारण टार्गेट 75 धावांचं आहे. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी यांची धारदार गोलंदाजी आहे, त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर द्यायचं आहे. बॉल क्रमांक 2. निश्चित हा जो बॉल आहे, पंच सांगतात की डावी अशी सोडून चाललाय. वाईट बॉल येतोय. 4 दिवस जर आपण पाहिलं तर पंचांचं उल्लेखनीय काम राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी.
प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन, कडक शिस्तीचं पॅनल, कोणत्याही खेळाडूला मुभा दिली नाहीये. एक चांगलं पंचांचं पॅनल. बॉल क्रमांक आता पुढचा प्रगती पदावरती 2. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आलाय तो डॉट. अजय सावंत, प्रयत्न हाच होता की मोठा फटका खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क, हा निर्धाव बॉल आलाय. हे जे तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर आहेत, ज्यांनी अनेक वेळा आपल्या गावासाठी चांगला खेळ केलाय. एका बाजूला अजय सावंत, एका बाजूला अतुल मोरे, एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी. प्रीमियर लीग मध्ये देखील एकामेकासमोर येऊन भिडतात. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल, परंतु या बॉलच्या पाठीमागे पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. योग्य बॉल, स्वतःवरती संयम ठेवतात अजय सावंत. ही विकेट फार महत्वाची आहे. आपण चर्चा करत आहोत. 2 डॉट आलेले आहेत, धावसंख्या 2 आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजय सावंत तयार. ताकदीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील का? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आणि अजय सावंत यासाठी ओळखले जातात की ताकदीचा वापर, परंतु टायमिंग ही त्यांना प्रॉपर करावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या पाठीमागे धावसंख्या 4 आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर पद्धतीच्या बॉलला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा ओव्हरपिच होता, वाईड यॉर्कर होता. एक सिंगल धाव. पहा, यॉर्कर मध्ये बरेचसे प्रकार आहेत. आपण ज्यावेळी चर्चा करतो ना की हा जर बॉल पाहिला तर वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल होता. एक वाईड यॉर्कर, एक पारंपरिक यॉर्कर, एक स्विंगिंग यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर. म्हणजे यॉर्कर मध्ये हे जे काही प्रकार आहेत त्याच्यामधला हा एक वाईड यॉर्करचा बॉल. याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. धावसंख्या 6. 0 गडी बाद. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंड वरती अजय सावंत. आणि अजय सावंत यांनी अखेरकार हात खोलले आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अजय सावंत, साईडी आहे त्यांचं गाव. आपल्या स्टाईलने बॉल पाठवला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावींसाठी. याच प्रकारची बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 12 वरती 0. एका षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे इथून पुढे विजयासाठी आता बनवावे लागतील. येणाऱ्या 18 बॉल मध्ये समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल 63 धावांची गरज प्रति षटकाच्या पाठीमागे. इथून पुढे बनवाव्या लागतील धावा. त्या 21 आहेत आणि रिक्वायर्ड रन रेटही 21 आहे आणि करंट आहे तो 12चा. याचा विचार टीम साईडी बला करावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता टीम परळी कोणता पर्याय निवडणार? सागर मनवे या नावाचा पर्याय टीम परळीने निवडलेला आहे. या ओव्हर मध्ये स्ट्रायकर एंडला अतुल मोरे. अतुल मोरे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. आज नावाप्रमाणे अतुल मोरे यांना खेळ करावा लागेल. नेहमी आपण चर्चा करतो ना की मूर्ती लहान आहे परंतु खेळामध्ये कीर्तिमान आहे. आता त्याच नावाप्रमाणे त्यांना खेळावं लागेल. परंतु सागर मनवे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल पाठीमागच्या बाजूला. बॅकअप नाहीये. येण्या अगोदर बॉल अडवला जाईल का? हो, काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय सरळ 4 धाब्यांसाठी. म्हणजे एक क्षेत्ररक्षक होता अगदी लॉंग लेगला, धावत आले परंतु बॉल थांबवू शकले नाही आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धाब्यांसाठी. सागर मनवे आहेत. गरज पडल्या संघासाठी बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये येतात. क्रमांक 2चं षटक हाताळत आहेत टीम परळीसाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला आता अतुल मोरे यांना सूर गवसलाय. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हा बॉल आता एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. बॅकअपला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. अजय सावंत स्ट्रायकर एंडला 10 धावांवरती बॅटिंग करतायत. अतुल मोरे 6 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजय सावंत तयार. स्ट्रायकर एंडला आक्रमण करण्याचा प्रयत्न. लाईन मिस करून बसले. बॅट गोपिनी सारखी फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट. सागर मनवे यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर आला तो डॉट.
आणि पा खेळण्याचा प्रयत्न कशा प्रकारे फसला. अजय सावंत तयार. वेळेच्या चुकता नाहीये. फटक्यांसाठी आता झगडावं लागतंय फलंदाजांना. स्ट्रायकर एंडला आता अतुल मोरे तयार. बॅटिंग करतायत 6 वरती सागर मनवे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 4 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा. हे 2 बॉल फार महत्वाचे आहे टीम सायडी ब साठी. अतुल मोरे तयार. बॉल वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज अतुल मोरे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागला टीम सायडी ब ला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत टीम सायडी ब चे ऑलराऊंडर खेळाडू. राहुल येत आहेत. पाय हा झेल चांगल्या प्रकारे पकडलाय. विकेटचं पतन झालंय. शेवटचा बॉल बाकी आहे. जो अपने कदमों पे काबिलियत पर विश्वास रखते वही अक्सर मंजिल पर पोहोचते आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती आज विश्वास ठेवावाच लागेल. आज नावाप्रमाणे खेळ करावाच लागेल. राहुल देवरे, अजय सावंत. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेला. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आता येते. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. मॅच वरची पकड कुणाची मजबूत. आणि हा बॉल निर्धावाला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 19 धावा म्हणजे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 56 धावा. 56 धावांची गरज आहे. 12 बॉल. बारा 56चा थरार. मैदानाच्या आतमध्ये आता एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होतील. फार मोठी उमेद. अजय सावंत. असं म्हटलं जातं ना, मोत्यांच्या हारापेक्षा माणूस घामांच्या धारेने अधिक शोभून सुंदर दिसतो आणि आज ती मेहनत करावीच लागेल. अजय सावंत यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे. 12 बॉल 56 धावांची गरज आहे. रामदास मनवे ज्यांनी बॅटिंग भरदार केली आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत. लॉंग ऑनला हा बॉल आणि अखेरकार झेल पकडलाय. मोठी विकेट प्राप्त होते टीम परळीला. या मॅचची फार मोठी उमेद. अजय सावंत येत आहेत माघारी. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. आज फार मोठी जबाबदारी होती अतुल मोरे आणि अजय सावंत या जोडीवरती. धावसंख्येचा पाठलाग करताना लांबी कमी पडली आणि मनोज कदम यांनी सीमारेषेलगत पकडला झेल. विकेटचं झालं ते पतन आणि जड पावलांनी अजय सावंत येत आहेत माघारी. आज तुफानासारखी बॅटिंग करू शकले नाहीत. फटका फसला. आता 11 बॉल 56 धावांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आज प्रशांत शिंदे यांना संधी मिळाली. क्रमांक 4 वरती बॅटिंगला येण्यासाठी आज चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच जिवंत आहे. फुलटॉस बॉल. उत्तर साजेसं नाहीये. आला तो डॉट. अजूनही या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नो बॉल आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. यानंतर फ्री हिटचा बॉल आहे आणि आता धावफलकावरती आहेत 20 धावा. प्रशांत शिंदे, राहुल देवरे ही जोडी आहे. फलंदाजांना मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. मोठे फटके हेच एकमेव सूत्र आहे या
धावसंख्येला सोडवण्यासाठी आणि ते सूत्र आहे चौकार षटकार. खोलवर टप्प्याचा हा बॉल बॅक टू द बॉलर. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आपण वेळ घेऊ नका. टीम शिंदेवाडी आपला संघनायक पाठवा, आपण रिपोर्टिंग करा असं आयोजन समिती सूचना आहे. टीम शिंदेवाडी आपला कॅप्टन पाठवा, आपण रिपोर्टिंग करा. प्रशांत शिंदे तयार बॅटिंग मध्ये. आठबा बॅटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. आला तो डॉट. शेवटच्या आता 2च बॉल शिल्लक आहेत. प्रशांत शिंदे आणि राहुल देवरे ही जोडी आहे. एका बाजूला आता जवळ जवळ हा सामना थोडा थोडा दूर चाललाय. टीम सायडी ब पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. हाही आलाय तो डॉट बॉल. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. 5 बॉल टाकले, 1 गडी गारद केला रामदास मनवे. फार चांगली इकॉनॉमी राहिली या ओव्हरमध्ये आणि काय गोलंदाजी केली. काटकसर गोलंदाजी आणि मोठ्या फलंदाजाची विकेट टिपली, हे तितकंच महत्वाचं होतं. शेवटचा बॉल या षटकातला. एकच सिंगल धाव मिळेल का? धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्यामुळे स्ट्राईक जे असेल ते राहुल देवरे यांच्याकडे. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 55. 6 बॉल 55 ची गरज आहे आणि इथून पुढे आपण आता जो संघ जिंकेल त्या संघाला लगेच खेळावं लागेल. शिंदेवाडी या टीमच्या विरुद्ध याची आपण सर्वांनी नोंद घ्या. यानंतरची मॅच शिंदेवाडी विपक्ष. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला 2 हात करावे लागतील सेमीफायनल मध्ये आणि तिथून जो जिंकेल तो कोळघर संघा विरुद्ध लढेल, याची आपण नोंद घ्या. चला घाई करा, हा व्हाईट बॉल आलेला आहे. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अमित आलेत अंतिम ओव्हर मध्ये टीम परळी या टीम कडून. पायांवरती असणारा बॉल पाठवलाय लॉंग लेगला आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय सरळ 4 धावींसाठी. निश्चित या प्रकारचे फटके या अगोदर येणं फार महत्वाचं होतं. हा फटका निश्चित आलाय 4 धाब्यांचा. राहुल देवऱ्यांच्या बॅट मधून पायांवरती असणारा बॉल त्यांनी वळवला लॉंग लेगला आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रशांत शिंदे स्ट्राईक करतील. ज्यांनी आतापर्यंत खेळलेले बॉल जर तुम्ही पाहिले ना तर तब्बल त्यांनी आतापर्यंत जे बॉल फेस केले ते 6 बॉल फेस केलेले आहेत आणि सात बॉल डॉट खेळलेले आहेत प्रशांत शिंदे यांनी. परंतु आता हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि 7 बॉल डॉट खेळले. तो या फटक्यावरती वसूल केल्या धावा 6 आणि आलाय तो षटकार प्रशांत शिंदे यांच्या बॅट मधून. म्हणजे यासाठी ते प्रयत्न करत होते आणि यश मिळालं 8व्या बॉलवरती आणि त्यांनी फेस करताना 8वा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला सरळ 6 धावेंसाठी आणि त्यांच्याही चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य होतं. पाठीमागच्या बाजूला जाणारा हा बॉल, पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 32 आहे. आपण चर्चा केली ना की ज्यावेळेस टीम सायडी मने गोलंदाजी केली, पहिले षटक अतुल मोरे यांचं चांगलं राहिलं. ओमकार आले होते, सुरुवातीचा बॉल फार चांगला टाकला, परंतु त्यानंतर त्यांनी 3 षटकार खर्च केले. त्यानंतर अजय आले होते, त्यांनी 3 मोठे षटकार खर्च केले आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये राहुल आले होते, त्यांनी 2 चौकारांनी 1 षटकार खर्च केला होता आणि या ओसंडून धावा खर्च केल्या आणि टीम परळीने 74 पर्यंत मजल मारली. 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सायडी बला जी सुरुवात हवी होती, परंतु हा बॉल पाहता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि सायडी बला जी सुरुवात हवी होती ना अतुल मोरे आणि अजय सावंत यांच्याकडून, त्या प्रकारची सुरुवात ही जोडी करू शकली नाही, नावाप्रमाणे खेळ करू शकली नाही आणि ही जोडी झटपट माघारी आली आणि त्यानंतर दारोमदार मधल्या फळीवरती वाढला आणि अखेरकार हा सामना जिंकला टीम परळी या टीमने. म्हणजे यानंतरची मॅच
परळी विरुद्ध शिंदेवाडी अशी होणारी सेमीफायनलची लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल फायनलसाठी आणि फायनलमध्ये कोरगळ संघाविरुद्ध 2 हात करावे लागतील.